अयोध्येतील एक क्षण इतिहासात कोरला गेलाय। 161 फूट उंच मंदिर शिखरावर भगवा धर्मध्वज, सूर्य, कांचन वृक्ष आणि ओम ही तीन पवित्र प्रतीके धारण करून जगाला दिव्य संदेश देत अभिमानाने फडकत उभा राहिलाय। 25 नोव्हेंबर 2025च्या दिवशी संपूर्ण विधी शुभ अभिजित मुहूर्तावर पार पडला। ज्या क्षणी रामलल्लाचा जन्म झाला होता तीच ही वेळ। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झालं। पण मग या धर्मध्वजेमध्ये विशेष काय आहे? धर्मध्वजेवरील प्रत्येक चिन्हाचं काय महत्त्व आहे? अयोध्येच्या राम मंदिरातील धार्मिक सोहळ्याला दुसरी प्राणप्रतिष्ठा का म्हटलं गेलं? चला तर मग संपूर्ण विषयाचा सविस्तर वेध घेऊयात। नमस्कार, मी विहंग ठाकूर। धर्मध्वज म्हणजे मंदिराची ओळख आहे आणि त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याचं प्रतीक सुद्धा आहे। येथे देवतेची शक्ती, मंदिराची सात्विक ऊर्जा आणि आध्यात्मिक चेतना हे सर्व एका ध्वजात व्यक्त होतं। हा ध्वज म्हणजे केवळ उंचावर फडकणारं कापड नव्हे, तो देवतेच्या सानिध्याचा आणि पवित्र ऊर्जेचा जिवंत प्रतीक आहे। धार्मिक मान्यतेनुसार ध्वजे वाचून मंदिर संपूर्णत्वाला पोहोचत नाही। म्हणजेच मंदिराचं शिखर कितीही उंच किंवा भव्य असलं तरी धर्मध्वज नसेल तर त्या मंदिराची दैवी उपस्थिती पूर्णत्वाने प्रकट होत नाही। थोडक्यात काय तर धर्मध्वज देवतेची उपस्थिती प्रकट करतो, नकारात्मक ऊर्जेला थारा देत नाही। जप तप यज्ञाच्या फलाला दिव्य बळ देतो आणि संपूर्ण परिसरात सात्विक ऊर्जा स्थिर ठेवतो। ध्वज हे मंदिराच्या पावित्र्याचं अंतिम चिन्ह आहे। त्यामुळे धर्मध्वजारोहणाला सदैव दैवी आणि अत्यंत शुभ मानलं जातं। तर अयोध्येतील राम मंदिराचे धर्मध्वजेमध्ये काय खास आहे ते पाहूयात। राम मंदिरासाठी तयार केलेला हा धर्मध्वज साधा ध्वज नाही, तो आहे अत्यंत बारकाईने कौशल्याने बनवलेलं एक पवित्र प्रतीक। हा ध्वज 10 फूट उंच आणि 20 फूट लांब आहे आणि त्याची त्रिकोणी समकोण रचना रामायणातील कपिल ध्वजाची आठवण करून देतो। याचं कापडही तितकंच विशेष आहे। यासाठी वापरलं आहे एव्हिएशन ग्रेड पॅराशूट नायलॉन सॅटिन। हेच कापड विमान कंपन्या त्यांच्या पॅराशूटसाठी वापरतात। म्हणूनच हा ध्वज 200 किमी प्रति तास वेगाचा वारा सहन करू शकतो। प्रखर ऊन, मुसळधार पाऊस, धूळ, दमटपणा कशाचाही परिणाम होत नाही। हा मंदिराच्या शिखरावरील धर्मध्वज तुम्हाला 4 किलोमीटर दूरवरून दिसेल। आणखीन एक खास गोष्ट म्हणजे हा ध्वज मशीनवर नाही तर पूर्णपणे हाताने शिवलेला आहे। अहमदाबादचे कश्यप मेवाड आणि त्यांच्यासोबत 7 कारागिरांनी यासाठी मेहनत घेतली आहे। कश्यप मेवाड यांच्या टीमने तब्बल 25 दिवस मेहनत घेऊन हा ध्वज तयार केलाय। सूर्य असो, ओम असो किंवा कांचन वृक्षाचे चिन्ह, प्रत्येक प्रतीक त्यांनी आपल्या हातांनी कोरलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण ध्वज स्वदेशी आहे। अयोध्या राम मंदिराच्या ध्वजावर 3 चिन्ह आहेत, सूर्य, कांचन वृक्ष आणि ओम चिन्ह। त्याचा अर्थ आपण समजून घेऊयात। श्रीराम सूर्यवंशी आहेत, त्यामुळे ध्वजावरील सूर्य म्हणजे प्रकाश, न्याय, सत्य, शौर्य आणि उन्नतीचं प्रतीक आहे। ध्वजावरील कांचन वृक्ष हा रामराज्याचं प्रतीक आहे। थोडक्यात काय तर हरित व्याप्ती, कल्याणकारी राज्य आणि न्याय व्यवस्थेचं प्रतीक। ध्वजावरील ओम हा मंदिराभोवतीची सकारात्मक ऊर्जा आणि सात्विक वातावरणाचं प्रतीक आहे। ही तीनही प्रतीकं एकत्र येऊन रामराज्याचा मूळ गाभा तयार करतात। ही तीनही प्रतीकं शक्ती, समृद्धी आणि सात्विकतेचं प्रतीक आहेत। उत्तर भारतीय नागर शैलीत बांधलेलं 161 फूट उंच राम मंदिराचं शिखर अत्यंत भव्य आहे। 30 फूट उंच ध्वजदंडामध्ये 360 अंश फिरणारा बॉल बेअरिंग चेंबर बसवलेला आहे। त्यामुळे ध्वज वाऱ्याच्या दिशेने फडकत राहतो। अयोध्या राम मंदिराचं शिखर 21 किलो सोन्यानं सजवलेलं आहे, जे केवळ वैभवासाठी नाही तर शास्त्रानुसार देवतेची जागरूकता वाढवतं। यामुळे दैवी तेज आणि मंदिराची पवित्रता वाढते। तसंच शिखरावर एक आध्यात्मिक तेज प्रकट होतं। कानपूरहून आयात केलेल्या स्टेनलेस स्टीलच्या कोर आणि सिंथेटिक नायलॉन तंतूंनी बनलेल्या एका खास दोरीचा वापर ध्वज फडकवण्यासाठी करण्यात आला।
ही दोरी जोरदार वाऱ्यातही ध्वज जागेवर धरून ठेवण्याइतकी मजबूत आहे. पंतप्रधान मोदींनी याच दोरीने ध्वज फडकवला. धर्मध्वजाची प्रतिष्ठापना 25 नोव्हेंबरला अभिजित मुहूर्तावर करण्यात आली. सकाळी 11:52 ते दुपारी 12:35 पर्यंतचा हा 43 मिनिटांचा दिव्य काळ होता. हा मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो, कारण ह्या वेळेत रामाचा जन्म आणि राम सीता विवाह झाला. यावेळी सूर्याची ऊर्जा सर्वोच्च असते आणि कोणत्याही मोठ्या कार्याची यशस्वी फलप्राप्ती अधिक शक्य असते. म्हणूनच अभिजित मुहूर्तात धर्मध्वजा मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात आली. आता याला दुसरी प्राणप्रतिष्ठा का म्हटलं जातं? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हा राम मंदिर पूर्णपणे बांधलं गेलं नव्हतं. अनेक साधू आणि पुजाऱ्यांनी या प्राणप्रतिष्ठाचे वर्णन अपूर्ण असल्याचं सांगितलं. पण जून 2025 मध्ये राम दरबाराची स्थापना झाली, जिथे राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. आता मंदिर पूर्णपणे तयार आहे, म्हणूनच हिला दुसरी प्राणप्रतिष्ठा असं म्हटलं जातंय. पण खऱ्या अर्थाने हा आहे शिखर शुद्धिविधी, ध्वज प्रतिष्ठापना आणि मंदिर सेवा कार्याचा समाप्ती संस्कार, आणि यालाच मंदिराच्या पूर्णत्वाचा अंतिम टप्पा मानलं जातं. अयोध्येत भव्य राम मंदिर आणि त्या मंदिराच्या शिखरावर अभिमानाने फडकणारी धर्मध्वजा, या क्षणासाठी शतके प्रतीक्षा झाली. आज ती प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. अयोध्येत रामलल्लाचे शिखर खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला पोहोचलं. जणू काही रामराज्य पुन्हा अवतरलं. फक्त अयोध्या नव्हे तर संपूर्ण भारत गर्वाने उजळलाय आणि हा क्षण इतिहासात सदैव स्मरणात राहणार आहे. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.